पर्यटन स्थळांच्या यादीत ईशानेश्वर देवस्थानचं नावच नाही। यादीत नाव नसतानाही ईशानेश्वर मंदिराला निधी कोणाच्या पत्राद्वारे प्रश्न उपस्थित। 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपांवर रॉकेल मिळणार। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 5000 लिटर रॉकेलचा साठा ठेवता येणार। महावीर जयंतीनिमित्तानं मांस मासळीची दुकानं बंद ठेवण्याच्या रोहा नगरपालिकेच्या निर्णयाविरोधात संताप। दुकानं बंद ठेवण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांचा विरोध, तर हाच का महाराष्ट्र धर्म? मराठी अभ्यास केंद्राचा सवाल। पुणे शहरात पीएनजीच्या मागणीत वाढ। एलपीजीच्या तुटवड्यामुळे पीएनजीला पसंती। अनेक ठिकाणी गॅस टंचाई असल्यानं लोक संभ्रमित। गोकुळशी संलग्न 1200 दूध संस्थांचा कोल्हापूरमध्ये मोर्चा। सहाय्यक निबंधक कार्यालयावर धडकणार मोर्चा। अवसायन नोटीस प्रकरणात दूध संस्था आक्रमक। मतदानापासून दूर ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप। कांदा शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार। कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात 50% अधिक घसरण। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 300 ते 800 रुपयांचा दर। बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची मागणी। राज्यातल्या सर्व मंडळांच्या शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी। 15 जूनला पुन्हा शाळेची घंटा वाजणार। यंदा राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू। कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली 4थी महिला महाराष्ट्र केसरी। कोल्हापूरच्याच वेदिका सासणेला आसमान दाखवलं। अमृताकडून वेदिकेचा 7-0 फरकानं पराभव। सुट्टीच्या दिवशी सरकारनं काढले 200 GR। आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्याची घाई। शनिवारी 104 तर रविवारी काढले 103 GR। येत्या 1 एप्रिलपासून कार दुचाकी खरेदी महाग होणार। राज्य सरकारकडून पर्यावरण करामध्ये दुपटीनं वाढ। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक, अन्यथा एप्रिल-मे महिन्याचा पगार मिळणार नाही। वित्त विभागाकडून परिपत्रक जारी। कर्मचाऱ्यांना दुबार वेतन जाऊ नये म्हणून सरकारचा निर्णय। पेट्रोलचा साठा मुबलक, सरकारचा दावा। पेट्रोल तुटवड्याबाबत कोणीही अफवा पसरवू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। युद्धाच्या आगीत उद्योगांची होरपळ। गॅसच्या दरात वाढ, कंपन्यांना फटका। गॅसचे दर 39% वाढल्यानं चिंतेत भर। युद्धस्थिती कायम राहिली तर दर आणखी वाढण्याची शक्यता। आखातातील युद्धाचा केळी उत्पादकांवर परिणाम। निर्यात बंद झाल्यानं दर कोसळले। हिंगोलीतल्या शेतकऱ्याचा केळीबागेवर कोयता। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। अहिल्यानगरच्या सुपा MIDCमध्ये अग्नितांडव। पॉली कंपनीला भीषण आग। परिसरात धुराचे प्रचंड लोट। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू।